नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, एमएसटी सीईटी कॅप राऊंड 2026 चं रजिस्ट्रेशन सोबत आता व्हेरिफिकेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी 3 तारखेला आणि 4 तारखेला त्यांचा फॉर्म व्हेरीफाय केलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहे. ठीक आहे, पण अजून सुद्धा स्टेटस समजत नाही की आपलं खरंच व्हेरीफाय झालेलं आहे की नाही झालेलं आहे. ठीक आहे, फक्त स्टॅम्प मिळाला म्हणून व्हेरीफाय होऊन गेला असं नसतं बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन स्टेटस वरती त्या गोष्टी दिसल्या गेल्या पाहिजे. आपण बघूया काय काय गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचं व्हेरिफिकेशन झालंय की नाही झालंय. पण त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. ठीक आहे, 3 प्रकारचे स्टेटस तुम्हाला आता तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये दिसत असतील बाळांनो. एक तर व्हेरिफिकेशन डन झालेले, एक तर व्हेरिफिकेशन फेल झालेले. ठीक आहे, किंवा केलेलेच नाही तुम्ही अजून व्हेरिफिकेशन, किंवा व्हेरिफिकेशन डन झालंय ते जनरल मधून झाले. ठीक आहे, तिघ केसेसला आपण बघूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, या सगळ्या गोष्टी तर होत राहतील पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुमची जी येणार आहे बाळांनो ती म्हणजे तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग, प्रिफरन्स लिस्ट, कॉलेज लिस्ट. जितकी चांगली कॉलेज लिस्ट तुम्ही टाकणार बाळांनो तेवढं चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट होईल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. चांगली कॉलेज लिस्ट म्हणजे असंही कर बाळांनो की आपले 70 पर्सेंटाईल आहेत आणि आपण कॉलेज टाकतोय सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीसोमॅ, डिजिटल, विथाडोमल, एसपीआयटी, याला आपण चांगली कॉलेज लिस्ट म्हणू का बाळांनो? नाही, ही सगळ्यात खराब कॉलेज लिस्ट आहे. कॉलेज लिस्ट कशी असली पाहिजे? 70 पर्सेंटाईलला तुम्हाला जास्तीत जास्त 80 पर्सेंटाईलचे कॉलेज टाकायचे, कमीत कमी 60 पर्सेंटाईलचे कॉलेज टाकायचे. या रेंज मधलेच तुम्हाला कॉलेज टाकायचे. जर या रेंज मधले तुम्ही नाही टाकले बाळांनो, ठीक आहे, 70 पर्सेंटाईल वाल्याने 99 पर्सेंटाईलचं कॉलेज टाकून ठेवलं, त्याला ते कॉलेज तर लागणार नाही आणि दुसऱ्या राऊंडला त्याला जे लागणारे होते 60 ते 80 मधले ते सुद्धा लागणार नाही, त्याला 60च्या खाली जावं लागेल आणि म्हणून तुम्हाला ऍडमिशन भेटत नाही चुकीच्या कॉलेज लिस्टमुळे, है ना. आणि भरपूर विद्यार्थ्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल असतात ना तरी ते या चुका करतात. आता मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी डीवाय पाटीलला वरती टाकून ठेवलं होतं, व्हीआयटीला खाली टाकून ठेवलं होतं. त्याला आम्ही सांगितलं होतं व्हीआयटी तुला लागणार आहे. एक प्रिफरन्स खाली वरती झाली बाळांनो, त्याला डीवाय पाटील अलॉट होऊन गेलं. नेक्स्ट राऊंडला व्हीआयटीला कोणतीच जागा खाली नव्हती. ठीक आहे, म्हणून या चुका तुमच्या सोबत नको व्हायला बाळांनो. म्हणून महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बॅच क्लोज होणार आहे. जे विद्यार्थी इच्छुक असतील ते लगेच एनरोल करू शकतील. ठीक आहे, जरी कमी पर्सेंटाईल असतील बाळांनो तरी एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, कमी पर्सेंटाईल वरती सुद्धा लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले कॉलेज क्रॅक केले, कारण योग्य काउन्सिलिंग केली, योग्य काउन्सिलिंग मध्ये कॉलेज लिस्ट बनवून घेतली काउन्सिलर कडून, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंडला व्यवस्थित केले. डॉक्युमेंटेशन पासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि तुमच्या सोबत पण राहू बाळांनो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात, कारण या पुढची प्रोसेस पूर्ण अंधार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला काहीच माहित नाही, त्या अंधारात तुमचा हात पकडून तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवायचे, ते काम आपण नक्कीच करू. तुम्ही नक्कीच एनरोल करू शकता. ठीक आहे, जरी तुमचे खूप चांगले पर्सेंटाईल असतील ना बाळांनो. आता परवाच्या दिवशी 99.30 वाल्या विद्यार्थिनीने काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं, फक्त हे सांगून की सर माझी एक सुद्धा स्टेप चुकायला नको, माझं एक सुद्धा प्रेफरन्स चुकायला नको. ठीक आहे, जरी तुमचे चांगले पर्सेंटाईल आहे तरी तुम्हाला काउन्सिलिंग गरजेची आहे बाळांनो. ठीक आहे, आणि असं नाही की तुम्ही इथूनच काउन्सिलिंग करा, जिथून तुम्हाला चांगलं वाटत असेल तिथून करू शकता. ठीक आहे, आपल्या काउन्सिलिंग मध्ये डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3, फीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो बाळांनो. स्कॉलरशिप सुद्धा मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती वर्षाची विद्यार्थ्यांना, त्यांची फीज 0 झाली बाळांनो. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातात. ते पर्सनल काउन्सिलर तुमच्या आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतात. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल, व्हॉट्सअप करू शकतात. असं नाही की फक्त व्हॉट्सअप सपोर्ट नाही, एनी टाइम कॉल करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात. तुमच्या सगळ्या क्वेरीज तुम्ही त्यांना सांगू शकतात. तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठे तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला चांगलं कॉलेज मिळावं आणि मिळेल बाळांनो. ठीक आहे, जरी हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो पर्सेंटाईल असेल, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जरी 50% व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न हा नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाही बाळांनो, हा नेक्स्ट 4 वर्षाचा सुद्धा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला हे 3 महिने डिसाईड करतात की तुम्ही 4 वर्ष कोणत्या कॉलेजमध्ये स्पेंड करतील आणि ते 4 वर्ष डिसाईड करतात की तुम्ही पुढचं आयुष्य 20 वर्ष कुठं स्पेंड करणार, है ना. म्हणून व्यवस्थित काउन्सिलिंग करा, व्यवस्थित निर्णय घ्या. ज्याला माहिती आहेत गोष्टी त्याच्याकडून करून घ्या. काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा बाळांनो. कॉल रिसीव्ह करणे या प्रसंगी माझ्याकडनं शक्य नाहीये. ठीक आहे, चला आता हे सगळ्यात महत्वाचं स्टेटस आहे बाळांनो. विद्यार्थ्यांना वाटतं की आपलं ग्रीन मध्ये लिहून आलेलं आहे म्हणजे आपलं व्हेरीफाईड झालेलं आहे. ठीक आहे, नाही, हा एक एरर आहे. तुम्ही इथं व्यवस्थित बघा काय म्हटलंय, युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय SC ऑन 4/7/2026. ठीक आहे, आता इथंपर्यंत विद्यार्थी वाचतो की हा माझं व्हेरीफाय पण झालं आणि कन्फर्म पण झालं SC सेंटर द्वारा. ठीक आहे, प्लीज चेक द एक्नॉलेजमेंट.
आता खाली काय केलेलं आहे, फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज आर फाउंड इन युअर ऍप्लिकेशन फॉर्म, यू कॅन रेज द ग्रीव्हन्सेस टू अनलॉक द ऍप्लिकेशन फॉर्म. आता तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म लॉक झाला असेल, तुम्ही आता एडिट करू नाही शकत, बरोबर. आता जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेल होईल बाळांनो, तेव्हा तुम्ही परत एडिट करू शकता तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, पहिली गोष्ट. आता या विद्यार्थिनीला वाटलं की माझं पूर्ण ग्रीन मध्ये आलेलं आहे, माझं व्हेरीफाईड पण झालं आणि कन्फर्म पण झालेलं आहे एससी द्वारा, पण एससीने इथं नोट टाकून दिली की तुमच्या याच्यामध्ये एरर दिसलेला आहे आम्हाला. एरर काय, नॉन क्रिमिलियरचा, डिअर कॅन्डिडेट चेक युअर एनसीएल सर्टिफिकेट व्हॅलिडिटी. एनसीएल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 31 मार्च 2027 पर्यंत नसेल तर तुमचा लगेच एरर येऊन लागेल, तुमचा फेल होऊन जाईल डॉक्युमेंटेशन. गोष्ट समजते? ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पूर्ण तुम्हाला स्टेटस वाचायचंय बाळांनो, तुमचं कन्फर्म झालंय का नाही झालंय, है ना. हे ग्रीव्हन्सेस, डिस्क्रिपन्सीज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या. आता ही पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन, ज्यांचा फेल होतं त्यांना डायरेक्ट क्लिअरली इथं मेन्शन करून देतात बाळांनो. ठीक आहे, फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज आर फाउंड इन युअर ऍप्लिकेशन फॉर्म, रिव्हर्टेड बॅक युअर ऍप्लिकेशन फॉर्म डॉक्युमेंट्स, काइंडली करेक्ट द डिस्क्रिपन्सीज बाय मेकिंग नेसेसरी चेंजेस अँड अपलोडिंग रिलेटेड डॉक्युमेंट्स. ठीक आहे, तुमचा फॉर्म अनलॉक होऊन जातो. ठीक आहे, तुम्हाला असं एरर येतं ऍप्लिकेशन फ्रॉम व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये. जर तुमचं व्हेरिफिकेशन फेल झालंय तर तुमचा फॉर्म अनलॉक होऊन जातो. त्यानंतर तुम्ही नवीन डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करू शकता जे पण त्यांनी मागितले. फिजिकल आणि स्क्रुटिनी दोघांना हे स्टेटसेस येतात बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर व्हेरीफाईड कसं कन्सिडर करायचं, आमचा फॉर्म व्हेरीफाय झाला. युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय एससी. एवढं स्टेटमेंट आपल्याकडे पाहिजे. एवढं स्टेटमेंट आलं म्हणजे आपलं झालं काम. आपलं व्हेरिफिकेशन फॉर्म 100% कन्फर्म झालेला आहे एससी सेंटर द्वारा. ठीक आहे, तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट 12 होते, तुम्ही 12च्या 12 रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट केले. पेंडिंग डॉक्युमेंट 0 आहे. हे स्टेटस सगळे येऊन गेले आपले, म्हणजे आपलं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे. ठीक आहे, तर हे 3 स्टेटस तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे बाळांनो, है ना. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झालं असेल, कॉलेज लिस्टच्या कामाला लागून जा बाळांनो. जर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये एनरोल नाही येत ना, स्वतः रिसर्च करणं सुरू करा. तुमचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे. तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये जायचंय, है ना. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात बाळांनो काउन्सिलिंग मध्ये. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मागच्या 8 वर्षात पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली. नक्कीच तुम्ही ट्रस्ट ठेवू शकतात. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते जोपर्यंत एक बेस्ट कॉलेज भेटत नाही. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.